पास पाण्याखाली गेलेला आहे। गेल्या 5 दिवसांपासून या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। रमाईनगर परिसरातील नागरिकांनी आता बाजारपेठेशी संपर्क तुटलेला आहे असं सांगितलंय। विद्यार्थी, रुग्ण, नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होतात। पाण्याचा उपसा करण्यासाठी असलेल्या इंजिनला डिझेलच नाहीये। रेल्वे प्रशासनाकडून डिझेलचा पुरवठा होत नसल्याने उपसा बंद असल्याचं कारण दिलं गेलं। हा एकच मार्ग आहे, मार्केट वगैरे दवाखाने सगळे जाणारा हा एकमेव पर्यायी मार्ग आहे आणि हाच बंद झाला तर आम्ही करणार काय? एकमेव मार्ग म्हणजे रमाईनगरचा मार्ग। मागे बेटेगाव आहे, तो देखील रस्ता पाण्याखाली गेलेला आहे। अलीकडे देखील ओळ आहे, समोर देखील ओळी आहे आणि इथे ब्रिज आहे। या ब्रिजच्या समस्येसाठी आम्ही कालपासून सगळ्यांना फोन करतोय, कोणताही अधिकारी इथे येत नाहीत आणि त्यामुळेच आम्हाला ग्रामस्थांना इथे येऊन आमची दखल प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हा मार्ग स्वीकारावा लागला। तर इथल्या स्थानिकांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण बघतोय। गुडघाभर पाणी जवळपास दिसतंय आणि गेल्या 5 दिवसापासून हीच परिस्थिती आहे। पाणी उपसा करणारे पंप सुद्धा चालत नाहीयेत, त्याच्यासाठीचं डिझेल उपलब्ध करून दिलं जात नाहीये अशी तक्रार या स्थानिकांकडून केली गेली आहे।